उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर बारामती शहरातील विकास कामांची केली पाहणी। विविध ठिकाणच्या विकास कामांना सकाळपासून भेटी। बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट पाकिस्तानात आक्रमक चकमकीमध्ये 50 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार तर 9 ISI एजंट ठार, BLFचा दावा। बाजारभावापेक्षा जादा दराने सोयाबीन खरेदीचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांचा गंडा तर धाराशिव तालुक्यातील बावी येथील घटना, आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कृती समितीचे आंदोलन, कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी कृष्णा नदीला साकडं। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचे राज्यस्तरीय शिबिर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार शिबिर। राज ठाकरे राज्यातील आलेल्या नेत्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। सिल्लोडमधील भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला, भाजीपाला आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला। भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याच्या दुकानात शुकशुकाट। आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात एसटीची विठ्ठल वारी, यंदा 9,74,000 भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन। वारीसाठी 9,74,000 भाविकांचा एसटीनं प्रवास। प्राडानं कबूल केले प्रदर्शनात मांडलेली चप्पल, कोल्हापुरीच महाराष्ट्र चेंबर सोबत काल पार पडली प्राडाची बैठक। इटलीहून प्राडाची टीम कोल्हापुरात येणार। जळगावमध्ये महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, आशादीप शासकीय महिला वसतिगृहातील संतापजनक प्रकार। किरकोळ कारणातून वसतिगृहातील मुलींनीच केली मारहाण। यवतमाळच्या राळेगावमध्ये नातवानं केली आजीची हत्या, कुऱ्हाडीनं वार करत केली हत्या। जिल्हा न्यायालयानं सुनावली आरोपी नातवाला शिक्षा।